मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर डाऊन झाल्यामुळे आज नागपुरात येणाऱ्या मुंबई नागपूर विमान रद्द झालेलं आहे आणि याचा फटका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, शिवसेना समर्थित आमदार नरेंद्र बोंडेकर यासह अनेक पदाधिकाऱ्यांना याचा फटका बसलेला आहे। नागपुरातून आज मुंबईला जाणारं सकाळचं विमानसुद्धा रद्द झालेलं आहे। त्यासोबतच या ठिकाणी मुंबईवरून नागपूरला येणारं विमान रद्द झालेलं आहे। त्याचा फटका मोठ्या प्रमाणात प्रवाशांना बसलेला आहे। आपल्यासोबत भाजपचे नेते आणि नागपूरवरून मुंबईसाठी निघालेले धर्मपाल मेश्राम सर आहेत। तर तुम्हाला कसा फटका बसला? खरं तर 21 तारखेला भारतीय जनता पक्षाचं प्रदेशाचं अधिवेशन पुणे येथे आयोजित करण्यात आलेलं होतं, परंतु मायक्रोसॉफ्टच्या झालेल्या अडचणीमुळे जगभरातल्या देशभरातल्या सगळ्या अनेक पद्धतीच्या विमानांना फटका पडला आणि नागपूरमध्ये देखील अडचण झालेली आहे। मी नागपूर मुंबई म्हणजे नागपूर पुणे व्हाया मुंबई जाणार होतो, माझं ठरलेलं होतं, पण अडचण झाल्यामुळं माझा प्रवास आता मला पोस्टपोन करावा लागत आहे किंवा प्रवासाची दुसरी पद्धती मला अवलंबावी लागेल। विमान रद्द झालेलं आहे? हो, माझं विमान रद्द झालेलं आहे। नक्कीच बरेच नेते, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धर्मपाल मेश्राम यांचं विमान रद्द झालेलं आहे। त्यासोबतच रामदास आठवले, विजय वडेट्टीवार हे सगळे नेते या ठिकाणी सकाळी येणार होते, त्यांचे वाहनंसुद्धा लागलेलं आहे। परंतु विमानसेवेवर मोठा परिणाम झाला। मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर डाऊन झाल्यामुळे त्याचा फटका कुठेतरी या ठिकाणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनाही बसलेला आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।